वेलकम बॅक गाईज. शेफ गौरव बॅक विथ शेफ गौरव. आज मी परत शेफ बनणार आहे कारण की आज मी परत एकदा YouTube वरती एक नवीन रेसिपी पाहिली आहे, ती आज आपण ट्राय करणार आहे. आणि मी कांदा असा कापून ठेवलाय. कांदा मी कापून ठेवला, असं कोणाला दाखवला नाही कसं कापता. त्यामुळे आपण आता पुढे जाऊ. आणि मी पालकही निवडून ठेवली आहे. आपण बनवणार आहे दही पालकाची भाजी बनवणार आहे. पालक रायता असं म्हणतो त्याला, पालक रायता. सॉरी, नाव विसरून जातो मी कधी कधी. तर फायनली घ्यायचं आपण आता फटाफट चालू करू. मी तेल ऑलरेडी टाकलं होतं, तेलासोबत मोहरी पण टाकली होती. आता हलकेसे जिरे टाकू. तर फायनली काय, जिरे आपले गरम झालेले. आता मी चॉप केलेला कांदा, इतका परफेक्ट चॉप केलाय मी, तो मी चॉप केलेला कांदा टाकू आणि त्याला आपण हलकसं लाल ओसर पडतोया. फटाफट 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 फटाफट. शेफ गौरव तुम्हाला जर काय आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. आणि नेक्स्ट काय बनवू तेही मला सांगा. तुम्हाला काय बघायला आवडेल, जे मी बनवलेलं असेल आणि खायलाही आवडेल तर माझ्या घरी या सगळेजण. महत्वाची पालक कट करायची. कांदा आपला जळू नये म्हणून त्याला मी हलवलं साईडला पडतो पण आहे. आणि आता पालक कट करू आपण. अशी त्याला हलकी हलकी बारीक कट करून घ्यायची. जास्त बारीक नाही करायची आपल्याला, जास्त बारीक केली तर मजा नाही राहणार. हलकी बारीक केली मी. नंतर आपण याच्यात टाकून देऊ. काही थोडासा मेस होणार आहे कारण की मी इतका प्रोफेशनल शेफ नाही आहे. या कांदा तळायचा परत. असे काही दिवस माझे आलेले की मला रोज माझं जेवण बनवावं लागतं. तुम्ही पण मला बघून म्हणत असाल की खूप मजा आहे, पण असं काही नसतं. सगळं मलाच करावं लागतंय काही चवीने तर हलका मीठ टाकतो मी याच्यावर. मीठ टाकल्यावर ती चव येईल. ते एकदमच खारट एका अळणी लागेल. आम्हाला माहितच नव्हतं. गो. तर काही आपण दही घेतलं याच्यात. मी जवळजवळ पावशेर दही घेतलंय. आणि त्याला कसं मी पातळ करणार आहे तर ते गाईस. पहिले आपण मिरची टाकू पटकन. 1 चमचा मिरची टाकली मी. हलकीशी हळद टाकू आपण, हलकीशी हळद. धनिया पावडर संपली होती त्यामुळे पूर्ण टाकून दिली गाईस मी. आणि हलकासा मसाला, एवढा आपण मसाला टाकू आणि त्याला मिक्स करून घेऊ. या गरम झालेली. आता आपण टाकूया महत्वाचा इन्ग्रेडियंट पालक, ज्याला की मी चिरलं होतं व्यवस्थित. हा नाईस. एवढं बस होऊन जाईल असं वाटतंय. एवढं टाकू पाहिजे, जास्त होऊन जाईल एवढाच पालक. तर फायनली गाईज आपण त्याला हलवून घेतलेलं आहे. आता त्याला आपण थंड करायला ठेवू. थंड केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट टाकायची आहे. आपण आता गॅस बंद करू आणि त्याला थंड. तुम्हाला माझा शेफवाले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं आता ते थंड होतंय, त्याला शिजू दिलंय, त्याला थंड करतोय आता. आणि आपण त्याच्यात दही मिक्स करताना दाखवू आणि नंतर आपण जेवू. गाईज फायनली थंड झालंय. आता आपण जे दही पातळ केलं होतं त्याची गोष्ट विसरलो, गॅस पेटवायचं. कधी कधी अशा गोष्टी होता वयामानाने. आपण आता हे पातळ झालेलं दही यात टाकूया. नाईस. त्याला पहिले बघूया क्वांटिटी कशी येते, नाही तर ना कमी जास्त व्हायचं, गडबड व्हायची. हो 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 थोडं अजून टाकू. बस एवढं दही बस झालं गाईस. आपण आता फटाफट याला टेस्ट करू. थोडंसं मिक्स करून घेतो. ही झाला आपला पालक रायता तयार. आणि आपण आता टेस्ट करू याला. आपण आपली भाजी ट्राय करू. दही थोडं जास्त झाले पण भाजी छान लागते. मी बनवलेली भाजी भंगार लागणार असं काही होणार नाही आहे वगैरे. गाईस तुम्हाला पण अशी काही भाजी करायची असेल किंवा खायची असेल माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा आणि मला मेसेज करा. त्याबद्दल मी जेवतो, तुम्ही पण जेवा. मी चाललो. ओके बाय.